हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत भरली वांगी। मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया ही भरली वांगी कशी बनवायची ते। इथे मी ह्या मीडियम साइजचे या जांभळ्या कलरचे वांगी घेतलेली आहे आणि याचा जो पाठीमागचा देठ आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचे अर्धा, कारण तो खूप मोठा आहे आणि असं या पद्धतीने आतमधून कट मारून आपल्याला वांगी कट करून घ्यायचेत। हे असे याच पद्धतीने मी बाकीचेही वांगी कट करून घेते। मी वांगी कट करून घेतलेली आहे आणि आता या वांग्यामध्ये मी पाणी टाकते। 2 वेळा वांगे आपण धुवून घ्यायचेत पाण्याने आणि मग यामध्ये पाणी टाकून आणि मीठ टाकून आपल्याला असंच ठेवायचे। आणि आता आपण मसाला बनवून घेऊया। इथे मी एका पॅन मध्ये खोबरं घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून खोबरं छान असं काळसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। आणि त्याच पॅन मध्ये मी छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतलेली आहे आणि शेंगदाणे ही छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत। आणि 2 चम्मच तीळ घेतलेली आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्याही यामध्ये आपल्याला टाकायच्यात आणि हे सगळं 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे। मसाला आता तीळ उडायला लागले आहेत, म्हणजे तीळ छान असे भाजले गेलेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरही टाकते आणि आपल्याला हे वाटण करून घ्यायचं। याला थंड होऊ द्यायचं आणि हे थंड झाल्याच्या नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 चमच जिरे टाकायचे आणि मिक्सरला याचं छान असं बारीकसर वाटण बनवून घ्यायचं या पद्धतीने। आता हे वाटण मी एका डिश मध्ये काढून घेते। आता या मसाल्यामध्ये मी हळद टाकते अर्धा चमच आणि 2 चमच लाल तिखट टाकते। भरली वांगी झणझणीतच खूप छान लागतात। आणि यामध्ये 1 चम्मच मीठ टाकते आणि गरम मसाला टाकते 1 चम्मच, 1 चम्मच धना जिरा पावडरही टाकते आणि यामध्ये मी आता बारीक कट केलेला कांदा टाकते आणि मग यामध्ये 2 चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचे। तेल टाकून हे सगळं आपल्याला मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत। हे सगळं मी मिक्स करून घेते। हे पहा आता आपला मसाला तयार आहे वांग्यामध्ये भरण्यासाठी। इथे मी वांगी पाण्यामध्ये ठेवले होते। जर मिठाच्या पाण्यामध्ये वांगी ठेवली ना तर ती काळी नाही पडत, म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये वांगी ठेवायची कट केल्याच्या नंतर। आता या वांग्यामध्ये मी या पद्धतीने मसाला भरून घेते। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। हे पहा मसाला दाबून दाबून भरायचा आपल्याला वांग्यामध्ये। याच पद्धतीने मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेली आहे। आता कढईमध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल घेते। भरली वांगी म्हणजे तेल थोडंसं जास्तच लागतं। आणि तेल गरम झाल्याच्या नंतर मी यामध्ये 1 चम्मच जिरे टाकते आणि जिरे तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये मी कढीपत्ताही टाकते फोडणीला आणि कढीपत्ताही छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला तेलातच जे वांगी आहेत ना आपले ते वांगी टाकायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे तेलात। आणि मग यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हे वांगे असेच वाफून घ्यायचे तेलामध्ये। 5 मिनिटं आपल्याला वांगी तेलात वाफून घ्यायचे छान असे। 5 मिनिटं झालेले आहेत आणि वांगी थोडेसे नरम झालेले आहेत, तेलातच वाफले गेलेले आहेत। आता यामध्ये जो आपला मसाला उरला होता ना तो उरलेला मसाला या तेलामध्ये टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं या तेलामध्ये हा मसाला फ्राय करायचा आपल्याला। आणि या वांग्यांनाही मसाला छान असं लागेल
आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते. तुम्हाला जर घट्टसर आवडत असेल तर थोडंसं पाणी, जर पातळ आवडत असेल तर जास्त पाणी टाका. आणि यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी टाकलेली आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटं मी छान अशी ही भाजी उकळून घेते. 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त तर्री आलेली आहे भाजीला. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान अशी तर्री येते, म्हणून अशा मसालेदार भाज्यामध्ये गरम पाणी टाकायचं. हे पहा, वांगही व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे, नरम झालेलं आहे. आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर टाकते आणि याला मिक्स करून घेते आणि परत यावरती झाकण ठेवून एक 2 मिनिटं याची उकळी काढून घेते. 2 मिनिटं. आता 2 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते भाजी, तर्रीही किती छान आलेली आहे. वांगही एकदम व्यवस्थित असं शिजलेलं आहे. हे पहा, एकदम नरम झालेलं आहे वांग. किती मस्त दिसते ना भाजी. आता ही भाजी मी प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे, जास्त पातळही नाही, जास्त घट्टसरही नाही. किती मस्त दिसते ना भाजी. ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबतही खायला खूपच छान लागते. जर तुम्ही कधी या पद्धतीने भरली वांगी बनवली नसेल तर घरी एकदा नक्कीच बनवा. खूप छान बनते आणि झटपटही होते. आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते. वाव, बघताच तोंडाला पाणी सुटतंय ना. तर तुम्ही घरी बनवा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. वाव, किती मस्त दिसते ना भाजी. झणझणीत आणि चमचमीत अशी आपली भरल्या वांग्याची भाजी तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.